भारतीय जनता पार्टी कुर्ला विधानसभा वार्ड क्रमांक 169 में हल्दी कुमकुम का कार्यक्रम किया गया, जिसमें हजारों की तादाद में महिलाओं ने हिस्सा लिया। साथ ही महिलाओं के लिए खेल और कई कार्यक्रम आयोजित किया गया। वहीं महिलाओं को हल्दी कुमकुम में गिफ्ट भी दिया गया। इस कार्यक्रम में कई गणमान्य लोग उपस्थित रहे। क्या है पूरी खबर, आइए देखते हैं। इंडियन न्यूज नेटवर्क के लिए मुंबई से इस खास रिपोर्ट में। पसरवता येते, समाजात एकोप्याची भावना कशी जागृत करता येते याचा प्रत्यय आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो। खरं म्हणजे हळदी कुंकू किंवा हळद आणि कुंकू हे फक्त दोन रंग नाही, तर हळद म्हणजे तुम्हाला आरोग्य, हळद म्हणजे सकारात्मकता आणि कुंकू म्हणजे सौभाग्य, कुंकू म्हणजे आत्मसन्मान, कुंकू म्हणजे स्त्री शक्तीचं प्रतीक। त्यामुळे आज आपल्याकडे आपली स्त्री शक्ती आपलं घर चालवते, करिअर घडवते, समाज बनवते व त्याचबरोबर परंपरा देखील जपते। आणि त्यामुळे या मातृशक्तीला, स्त्री शक्तीला आम्ही सगळे इथे वंदन करतो, त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। कारण आपला देश तेव्हाच भक्कम होतो जेव्हा आपल्या स्त्रिया सशक्त होतात। आणि हाच विचार माननीय पंतप्रधान मोदीजींचा आहे, हेच विजन आपल्या लाडक्या बहिणींसाठी देवाभाऊंचं आहे। आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीने व नरेंद्र मोदीजींच्या विचारांमुळे अनेक स्त्रियांना सशक्ती करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत। त्याचबरोबर देवाभाऊंनी लाडकी बहीण योजना दिलेली आहे, मुद्रा योजना आहे ज्यामुळे आपल्याला लोन मिळतं। त्याचबरोबर बचत गट आहे ज्यामुळे स्त्रियांना, स्त्री शक्तीला स्वाभिमानी होता येतं। मला असं वाटतं की अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने स्त्रियांमध्ये एकोपा वाढतो आणि जिथे जिथे स्त्री शक्ती एकत्रितपणे नांदत असते त्या घरात नेहमीच सुख नांदत असतं। त्यामुळे जरी संजय जाधव जी तुम्ही खूप चांगला कार्यक्रम। सर क्या कहना चाहेंगे, जो कुर्ला में इतना अच्छा कार्यक्रम रखा गया हल्दी कुमकुम का, और क्या कुछ कहना चाहेंगे कुर्ला के रहीवासियों? मैं इतना ही कहना चाहूँगा कि इस कार्यक्रम के माध्यम से समाज में समरसता की भावना को जागरूक करने का, पुनः जागरूक करने का काम कुर्ला के भारतीय जनता पार्टी के मंडल ने किया है। इसके लिए मैं सुषम सावंत जी, श्रीकांत भिसे जी, उसी के साथ संजय जाधव जी और सारे जो पदाधिकारी हैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं दूंगा। बहुत बड़ी तादाद में हमारी स्त्री शक्ति यहाँ मौजूद है और वो हर कोई इस खेल में पार्टिसिपेट कर रहे हैं और उसका आनंद भी ले रहे हैं। जिस तरह देखा जाए इस हल्दी कुमकुम कार्यक्रम में महिला लोगों ने काफ़ी तादाद में लिया है भाग, क्या कुछ कहना चाहेंगे? सारी महिलाओं के देवाभाऊ है महाराष्ट्र में, और सारी महिलाओं का विश्वास देवाभाऊ पर है, देवाभाऊ की रणनीति पर है, देवाभाऊ के विकास के विचारों पर है। उसके लिए आने वाले चुनाव में बिल्कुल युति का ही महापौर मुंबई में बैठने वाला है, उसमें कोई गुंजाइश नहीं। और कुछ कहना चाहेंगे यहाँ के रहीवासियों को? मैं यही कहूँगा कि आप विकास के मुद्दे को ध्यान में रख करके वोट कीजिए। आने वाले चुनाव में भारी तादाद में घर के बाहर निकल करके संविधान ने आपको जो अधिकार वोटिंग का दिया है उस अधिकार का वापर करके वोट कीजिए। और विकास का मुद्दा पूरे देश में, राज्य में विकास के विचार करने वाला सिर्फ एक ही पार्टी है जो भारतीय जनता पार्टी है। तो बिल्कुल कमल को दबा करके वोट कीजिए, इतना ही मैं लोगों को चाहेंगे। आज बहुत अच्छा कार्यक्रम रखा गया हल्दी कुमकुम का, क्या कुछ कहना चाहेंगे? भारतीय जनता पार्टी कुर्ला विधानसभा वार्ड क्रमांक 169 च्या वतीने हळदी कुंकू हा समारंभ वर्ण आपल्या खासदार उज्ज्वल निकम साहेब आणि त्यांचा मुलगा अनिकेत निकम या माध्यमातून आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि देशाचे लाडके पंतप्रधान, आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने
आणि महाराष्ट्राच्या ज्या खंबीर नेतृत्व देवाभाई यांच्या माध्यमातून सर्व महिलांसाठी जे भाऊचं जे गिफ्ट आहे ते या हळदी कुंकूच्या माध्यमातून दिलं जात आहे. आणि ज्या महिलांना देवाभाऊच्या वतीनं जे हे चालू केलेलं आहे त्या माध्यमातून हे हळदी कुंकू माध्यमातून या महिलांना सर्वांना गिफ्ट दिलं. लाडकी बहीण म्हणून या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सर्वांना गिफ्ट दिलं झाले. काफी तादाद में भीड़ देखने को मिली महिलाओं का। क्या लगता है कि जिस तरह जो कार्यक्रम रखा गया, रंगारंग कार्यक्रम रखा गया, उनके लिए खेल का भी कार्यक्रम, क्या कुछ कहेंगे? या कुर्ला विधानसभा वार्ड क्रमांक 169 च्या वतीने महिलांना स्फूर्ती यावी, महिलांना प्रोत्साहन यावं, महिलांचं अस्तित्व महिलांना कळलं पाहिजे. महिलांचा मतदाराचा अधिकार, कोणाला मतदान द्यायचं, कोणाला निवडून द्यायचं, या आता महिला सक्षम झालेल्या आहेत. त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी 169 च्या वतीने आम्ही या महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना जागरूक करतोय की आपला उमेदवार कसा असावा, कसा नसावा. या माध्यमातून हळदी कुंकूच्या माध्यमातून महिलांना या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही या महिलांना प्रोत्साहन देतो आणि महिलांना उत्कृष्ट करतो की बाबा महिला तुम्ही तटस्थ, तुम्ही तुमच्या पायावर उभा राहू शकता, तुमच्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही लढू शकता. त्या माध्यमातून या हळदी कुंकूच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला गेला आहे. त्या माध्यमातून महिला सक्षमीकरण जिंदाबाद. क्या कहना चाहेंगे आने वाले बीएमसी चुनाव को लेकर के, क्या जागरूक करना चाहेंगे खास करके कुर्ला के रहिवासी? महिलांना एवढंच मी सांगतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महापौर महायुतीचाच असेल आणि महायुतीचा महापौर तिथे बसला जाणार आहे. 2026 ला महायुतीचाच उमेदवार भरघोस मताने निवडून येईल आणि महापौराची गादी संभळेल. चाहेंगे आज हल्दी कुमकुम कार्यक्रम रखा गया, काफी तादाद में महिलाएं भी मिली, क्या कुछ कहना चाहोगे आप? ये महिला मार्गशीर्ष महिना आहे, आदिशक्तीचा महिना आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आदिशक्तीला बोलवून त्यांना सक्षम करण्याचा वाण आपण आज तिथे दिलेला आहे. भारतीय जनता पार्टी ही नेहमीच महिलांच्या पाठी सक्षम देणे अशीच उभी राहील. और क्या कुछ कहना चाहेंगे आने वाले बीएमसी चुनाव को लेकर के, क्या कुछ मैसेज देना चाहेंगे कुर्ला के रहिवासी? कुर्लाच्या रहिवाशांना, खास करून महिलांना मी सांगेन की एकच अशी पार्टी आहे जी विकासाचा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरली आहे. जर का तुम्ही बघितलं तर ना आजूला ना बाजूला कुठेच तुम्हाला कुठच्याच पक्षाचा कार्यकर्ता फक्त घराणेशाही सोडून काही करताना दिसणार नाही. फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या व त्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. सक्षमपणे उभं राहून येणाऱ्या महानगरपालिकेत इथून नगरसेवक आपण कॉर्पोरेशनला पाठवावा अशी मी त्यांना विनंती करतो. शुभेच्छा देना चाहेंगे इस हल्दी कुमकुम कार्यक्रम को लेकर? महिलाओं को मैं शुभेच्छा दूंगी और सबको बोलूँगी जैसे आज बहुत बड़ी ताकत पे यहाँ पे आए हैं वैसे ही इलेक्शन के लिए भी नीचे उतरे और हमारा कमल ही खिला है कुर्ला में, इतना ज़रूर मैं सबको ऐलान करूँगी.